आणि यानंतर एक मोठी बातमी, एम्सच्या नर्स युनियननं आज संपाची हाक दिलेली आहे। एम्सचे डायरेक्टर डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी नर्सेसना संप मागे घेण्याचं आवाहन केलंय। एकूण 23 मागण्यांसाठी नर्सेस संपावरती जातात। कोरोनाच्या काळात संप योग्य नसल्याचं डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या नर्सेस एम्सच्या नर्सेस आहेत। त्यांनी आता कोविड काळातच संप पुकारलेला आहे। त्यांच्या विविध 23 मागण्या त्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी या संपाची हाक देण्यात आली आहे। दरम्यान एम्सचे डायरेक्टर डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी हा संप नर्सेसना मागे घ्यावा असं आवाहन सुद्धा केलंय, परंतु नर्सेस आपल्या भूमिकेवर ठाम पाहायला मिळतात। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कोणत्या मागण्या आहेत ज्यासाठी नर्सेस संपावर जातात? जवळपास 23 मागण्या आहेत। या संदर्भात 1 महिन्यापूर्वीच या नर्सेसच्या संघटनांनी एम्सच्या प्रशासनाला या संदर्भात नोटीस दिलेली होती। त्यांचं म्हणणं आहे की आमच्या 23 पैकी एकही मागणी जी आहे ती मान्य झालेली नाहीये। ज्याच्यातली पहिली प्रमुख मागणी आहे की 6वा वेतन आयोग जो आहे तो या संपूर्ण नर्स कर्मचाऱ्यांच्यासाठी लागू व्हावा। याच्याशिवाय ज्या कामकाजाच्या वेळा आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांच्या काही मागण्या होत्या, त्याचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आणि त्या मान्य न झाल्यामुळे आजपासून त्यांनी हा संप जो आहे तो पुकारलेला आहे। दिल्लीमध्ये एम्स ही आरोग्य व्यवस्थेची सर्वात मोठी यंत्रणा आहे आणि त्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर पण आहे। जवळपास 5,000 पेक्षा जास्त नर्सेस जे आहेत त्या या संपामध्ये सहभागी आहेत आणि त्यामुळे देशाच्या सर्वोच्च आरोग्य यंत्रणेमधली सगळी व्यवस्था जी आहे ती कोलमडण्याची शक्यता आहे। अर्थात एम्स प्रशासनाने याच्यासाठी काही पर्यायी उपाय सुद्धा केल्याचा दावा केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की काही कंत्राटी कामगार आम्ही या संपाच्या दरम्यान आम्ही बोलावलेले आहेत आणि त्यामुळं जे म्हणजे अति दक्षता विभागातले रुग्ण आहेत त्यांची काळजी घेतली जावी यासाठी ही व्यवस्था केली जाते। पण जर का तोडगा निघाला नाही तर मात्र हे आंदोलन, आणि त्यातही कोरोनाच्या काळामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की एकतर आधीच क्रिटिकल गोष्टी एम्समध्ये खूप असतात आणि त्याच्यामध्ये कोरोना काळात हे आंदोलन होते, त्यामुळं सरकारसाठी सुद्धा ही खूप मोठी डोकेदुखी असेल हे संप तातडीने मिटवणं। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर लवकरात लवकर हा संप मिटवण्याचा खरं तर प्रयत्न आहे। 23 विविध मागण्यांसाठी एम्सच्या नर्सेस संपावर गेल्यात।